आपल्याला वर्गीकरण करायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीचं. तर ग्रामपंचायतीच्या जमा आणि खर्चाचं वर्गीकरण आपल्याला इथे करायचं आहे. नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टर किंवा वर्गीकृत नोंदवही असं देखील त्याला म्हटलं जातं. ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 मधली ही 6 नंबरची जी नोंदवही आहे ती म्हणजेच वर्गीकरण. मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. मागील व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर 5 ग्रामपंचायतचे कॅशबुक कसे लिहावे याबाबत माहिती घेतली. आता आपण नमुना नंबर 6 वर्गीकृत नोंदवही म्हणजे काय, वर्गीकरण रजिस्टर म्हणजे काय असतं आणि ते कसं लिहायचं याबाबत माहिती घेणार आहोत. जे काही ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनी मित्रमैत्रिणी सेवेमध्ये नवीनच रुजू झाले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि एक छोटीशी विनंती, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रथम आपण जाणून घेऊया की वर्गीकरण म्हणजे नेमकं काय. तर वर्गीकरण म्हणजे वस्तूंची किंवा माहितीची मांडणी विशिष्ट गुणधर्म असलेल्या किंवा समान गुणधर्म असलेल्या गटांमध्ये त्याची विभागणी. आता बघा, जसं प्राण्यांचं वर्गीकरण पाठीच्या कण्यावरून किंवा त्यांच्या खाण्याच्या पद्धतीवरून, शाकाहारी मांसाहारी, वनस्पतींचं वर्गीकरण, फळभाज्या फुलभाज्या. आता वर्गीकरण म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. वर्गीकरण कशाचं करायचं हे देखील आपल्याला माहिती आहे की जमा बाबी आणि खर्च बाबी. तर आता वर्गीकरण करण्यासाठी आपल्याकडे दोन महत्त्वाच्या जे दस्तऐवज आहे, अभिलेखे आहे ते असणं आवश्यक आहे. तर पहिलं आहे नमुना नंबर 1 आपलं ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक, हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि दुसरं आहे नमुना नंबर 5 ग्रामपंचायतीची जी सामान्य रोकड वही आहे, जे कॅशबुक आपण ज्याला म्हणतो की जे आपण दैनंदिन लिहित असतो, ते कॅशबुक तुमच्याकडे असलं पाहिजे. तर या दोन नोंदवह्या तुमच्याकडे जेव्हा अद्ययावत केलेल्या असतील त्यावेळेस तुम्ही वर्गीकरण नोंदवही लिहिण्यासाठी बसू शकता. प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे आपण नमुना नंबर 6 कसं लिहायचं ते बघूया. तर बघा, आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिलाच महिना आहे एप्रिल महिना. तर एप्रिल महिना संपल्यानंतर आपण त्याचं वर्गीकरण लिहायचं आहे. तर मी तुम्हाला इथं उदाहरणाद्वारे सांगते. तर बघा, लेखाशीर्ष जमा बाब हे अंदाजपत्र तुमचं जे वर्गीकरण असणार आहे त्याच्यामध्ये हा एक कॉलम असणार आहे. नंतर असणार आहे अर्थसंकल्पीय अनुदान आणि हे 1 ते 31 जो तुमचा महिना असेल तर त्या पर्यंत हे तुमचं कॉलम त्या रजिस्टरला असणार आहे. नंतर असणार आहे महिन्याची एकूण जमा आणि नंतरचा कॉलम आहे आधीच्या महिन्याची अखेरपर्यंत जमा आणि त्याच्यानंतर अजून एक कॉलम असणार आहे, तो असणार आहे बेरीज. या दोघांची इथं बेरीज तिथे त्या कॉलममध्ये येणार आहे. तर बघा, अंदाजपत्रक आपण घ्यायचंय आणि सर्व बाबी एकाखाली एक इथे लिहायचं. आता इथे जागेच्या अभावी मी फक्त 2 बाबी लिहिल्या आहे, घरपट्टी, सफाई कर, दिवाबत्ती, त्यानंतर दाखला फी, अजून जमीन महसूल, जे काही असतील त्या सगळ्या जमा बाबी तुम्ही इथे लिहून घ्यायच्या आहेत. ही एक पद्धत. किंवा तुम्ही डायरेक्ट तुमचं कॅशबुक घेतलं आणि एप्रिल महिन्याचं तुम्ही उघडलं पान की समजा तुमचं 1 एप्रिलला जमा नाही परंतु 4 एप्रिलला तुमच्याकडे घरपट्टी जमा झालेली आहे, तर ती जमा झालेली आहे 1000 रुपये. तर या कॉलममध्ये तुम्ही 1000 रुपये लिहून टाकायचे ते. आणि त्यानंतर सफाई कर बी तुमच्याकडे त्या दिवशी जर 50 रुपये किंवा 150 रुपये जमा झालेली असेल, जी असेल ती कॅशबुकला बघून, कॅशबुकला ज्या तारखेला जमा आहे त्याच तारखेला तुम्ही लिहायची. 4 तारखेला कॅशबुकला तुमची जमा आहे तर वर्गीकरण रजिस्टरला देखील 4 तारखेलाच ज्या बाबीखाली जमा आहेत त्या बाबीखालीच तुम्हाला लिहायची आहे. दाखला फी असेल तर ती इथे खाली तुम्ही कॉलम वाढून दाखला फी करायची, ज्या तारखेला जमा आहे त्या तारखेला लिहायची. आता महिन्यातून हे असं जेवढा वेळेस जमा झालेला असेल तेवढा वेळेस तुम्हाला हे लिहावं लागणार आहे. हे पुढे कॉलम वाढत जातील. आता समजा 5 तारखेला जमा नाहीये, त्यानंतर डायरेक्ट तुमच्याकडे 7 तारखेला परत 500 रुपये जमा झाले तर 7 तारखेचे इथे 500 रुपये लिहायचे. त्यानंतर 10 तारीख, 20 तारीख, 25 तारीख असे ज्या वेळेस तुमच्या कॅशबुकला जमाच्या नोंदी असतील त्या वेळेस तुम्हाला हे लिहायचे. आणि या सर्वांची एकत्रित बेरीज इथे तुम्ही महिन्याची एकूण जमा, आता इथे 2च कॉलम आहेत, पुढचे जमा नाही असं आपण गृहीत धरून या दोघांची बेरीज मी इथे लिहिली. तर तुम्ही तुमच्या कॅशबुकला एप्रिल महिन्यात जितक्या वेळेस जमा झालेल्या असतील त्या सर्वांच्या नोंदी इथे घेऊन सर्वांची एकत्रित बेरीज इथे लिहायची. म्हणजे घरपट्टीचा घरपट्टी या हेडखाली जेवढी रक्कम जमा झाली ती महिन्याची एकूण जमा इथे येईल. त्यानंतर आधीच्या महिन्याची अखेरपर्यंत जमा. आता हे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिलाच महिना असल्यामुळे आधीच्या महिन्याचा विषय इथे येणार नाही, त्यामुळे इथे 0 रक्कम येईल. परंतु
जेव्हा तुम्ही मे महिन्याचं वर्गीकरण घ्याल त्यावेळेस या दोघांची बेरीज जी असेल ती इथे शेवटचा एक 23 कॉलम म्हणून येईल आणि ती रक्कम म्हणजेच ही 1500 रुपये ती या कॉलममध्ये तुम्हाला घ्यावी लागणार आहे. इथे मे महिन्यात ही जी शेवटचा जो कॉलम असतो ती बेरीज जी असते ती इथे तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तर आता आपण एप्रिल महिन्यापुरतं समजून घेऊ. एप्रिल महिन्यात ही जमा बाब जी आहे ती इथे घेतलेली आहे. आधीच्या महिन्यात इथे 0 येणार आहे. असंच प्रत्येक जेवढे कॅशबुकला तुमचे हेड असतील ते हेड इथे लिहून त्याची अर्थसंकल्पीय अनुदान रक्कम म्हणजे जी तरतूद तुम्ही केलेली आहे तुमचं अंदाजपत्रक काढायचं. अंदाजपत्रकात जर इथे 1,00,000 रुपयांची जर तरतूद असेल तर ती इथे लिहून काढायची आहे. तसंच आता हे जमा बाब झालेली आहे. अर्थसंकल्पीय अनुदानानुसार जेवढी तरतूद असेल तेवढी लिहिली. आता खर्च बाजू पण अशीच आपल्याला लिहायची आहे. फक्त इथे जे आहे जमाचं जे आहे तर तिथे खर्च येणार आहे आणि हे हेड जे आहेत तर तुमच्या कॅशबुक प्रमाणे खर्चाचे हेड इथे वेगळे येणार आहेत आणि ह्या तरतुदी देखील वेगळ्या येणार आहेत. तर आपण काय करायचं आहे तर इथे खर्च बाब समजा तुम्ही एप्रिल महिन्यात ऑफिस साधील या हेड खाली खर्च केलेला आहे तर इथे तुम्ही ऑफिस साधील हे लिहायचं आहे आणि तुमचं अंदाजपत्रक बघायचं आहे. अंदाजपत्रकात तुम्ही ऑफिस साधीलवर किती तरतूद केलेली आहे. जर तुम्ही 50,000 रुपये तरतूद केलेली असेल तर इथे ही तरतूद टाकायची आहे 50,000 रुपये. आणि इथे हे जर समजा तुम्ही 5 तारखेला 5,000 रुपयांची जर ऑफिस साधील किंवा स्टेशनरी किंवा काय जे खरेदी केलेलं असेल तर इथे 5,000 रुपये 5 तारखेला टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्ही परत समजा 10 तारखेला किंवा 9 तारखेला 8 तारखेला ज्या तारखेला असेल तुम्ही परत खरेदी केलेली असेल 500 रुपयांची तर जी असेल तुमच्या कॅशबुकला ती रक्कम इथे तुम्ही टाकायची आहे. असंच 30 तारखेपर्यंत तुम्ही कॅशबुक बघत राहायचं आहे की ऑफिस साधील किंवा अजून ऑफिस साधीलवरच येईल असं नाही. तुम्ही सरपंच मानधन दिलेलं असेल, कर्मचारी पगार दिलेला असेल तर ते हेड इथे खाली टाकायचे. एक एक कॉलम इथे वाढवत न्यायचे. समजा सरपंच मानधन असेल, सरपंच मानधन दिलेलं असेल तर ज्या तारखेला सरपंच मानधन दिले त्या तारखेला इथे तुम्ही टाकायचं आहे. आणि महिन्याची एकूण जमा जी आहे आता इथे एकूण खर्च, कारण आपण आता खर्च या पानावरती बघत आहोत. त्यानंतर आता जसं जमा बाजूला आपण बेरीज केली तसं आता खर्च बाजूला देखील आपण इथे या दोघांची बेरीज करायची आहे. त्यानंतर प्रत्येक कॉलमला आपण महिन्याची एकूण जी खर्च आहे ती लिहायची आहे. आता परत इथे तसंच आधीच्या महिन्यापर्यंत अखेरची जमा, तर इथे आता खर्च येणार आहे. तर मागील महिन्याचं म्हणजे आता हे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिलाच आपला महिना असल्यामुळे इथे परत 0 येणार आहे आणि या दोघांची बेरीज इथे शेवटच्या कॉलममध्ये येणार आहे. तर अशा प्रकारे नमुना नंबर 6 हे लेखाशीर्ष अर्थसंकल्पीय अनुदान हे लक्षात घेऊन आपल्याला लिहायचं आहे. तर हे अनुदान इथे का लिहायचं आहे तर एखाद्या बाबीवर खर्च करताना अंदाजपत्रकाच्या तरतुदीच्या बाहेर आपला खर्च होऊ नये यासाठी देखील ते आपल्या गरजेचं आहे. बघा, ऑफिस साधीलवर 50,000 रुपयांची तरतूद आहे आणि तुमचा खर्च जर 55,000 रुपये झाला तर ते परत लेखापरीक्षणामध्ये त्याचा शक निघतो की अंदाजपत्रकापेक्षा जास्तीचा खर्च केला. त्यामुळे खर्च करताना आपल्याला अंदाजपत्रकाच्या अधीन राहूनच खर्च करायचा असतो. म्हणून प्रत्येक वेळेस हे अर्थसंकल्पीय अनुदान आपण प्रत्येक महिना अखेरीस चेक करायचं आहे की या महिना अखेरपर्यंत किती झाला, मागील महिना अखेरपर्यंत किती झाला, दोघांची बेरीज इथे येणार असते आणि चेक करायचे की याच्या आतच आपल्याला खर्च हा झाला पाहिजे. एखाद्या अनिवार्य बाब आहे आणि अंदाजपत्रकापेक्षा जास्त खर्च होत आहे तर त्यासाठी आपल्याला पुरवणी अंदाजपत्रक तयार करायचं असतं. तर ते कसं करायचं तर त्याचं आपण जेव्हा अंदाजपत्रकीय किंवा अर्थसंकल्पाचं जेव्हा आपण व्हिडिओ करू त्यावेळेस ते मी तुम्हाला सविस्तर सांगेन. तर अशा प्रकारे जमा बाब आणि खर्च बाब हे नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टर असतं. आणि त्यानंतर जमा बाजू आणि खर्च बाजूचे हे पूर्ण लिहिल्यानंतर आपल्याला इथे खाली गोषवारा काढायचा असतो. अशा प्रकारे जमेचं आणि खर्चाचं पान लिहून झाल्यानंतर आपल्याला शेवटी गोषवारा काढायचा असतो. ज्याप्रमाणे कॅशबुकमध्ये आपण आजची जमा, एकूण एकंदर अशा बनवतो त्या पद्धतीने वर्गीकरण रजिस्टरमध्ये देखील आपण महिन्याची एकूण जमा, त्यानंतर सुरुवातीची शिल्लक
आणि एकूण एकंदर, तसेच महिन्याचा एकूण खर्च आणि अखेरची शिल्लक आपल्याला इथे काढायची असते. तर अखेरची शिल्लक जी तुमच्या कॅशबुकला समजा 30 तारखेपर्यंतचाच हा महिना असेल आणि 30 तारखेलाच आपलं कॅशबुकचा जे अखेरची शिल्लक येईल तीच वर्गीकरणाला देखील अखेरची शिल्लक आली पाहिजे. तर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला आपल्याला हे वर्गीकरण रजिस्टर लिहायचं असतं. आपलं पासबुक, कॅशबुक आणि वर्गीकरण रजिस्टर या तिघांचे देखील ताळमेळ घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने वर्गीकरण रजिस्टर आपल्याला लिहायचं. तर याचे एक्सेलमध्ये फॉर्मॅट देखील आहेत. एक्सेल शीटमध्ये सुद्धा आपल्याला हे वर्गीकरण बनवता येतं, परंतु आपल्याला आधी ती कन्सेप्ट काय ती क्लिअर होणं गरजेचं असतं, म्हणून मी तुम्हाला हे या पद्धतीने सांगितलं. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.